इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वर्ष 2020 पर्यंत शिकलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेह दिनाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता। या कार्यक्रमासाठी लागलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री पुढे साहेब वेळोवेळी आम्हाला मदत करतात। जेव्हा आम्ही त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मागत असते तेव्हा ते आवर्जून उपस्थित राहतात आणि आमच्यापासून आमची प्रेरणा स्रोत आहे। आम्हाला त्यांच्यापासून प्रेरणा मिळते कार्य करण्याची, कारण की आजही या वयामध्ये त्याची जिद्द पाहून आम्हाला सुद्धा वाटते की आम्ही तर खूप कमी आहोत त्यांच्यापेक्षा। धन्यवाद साहेब। यानंतर आमच्या प्राचार्या सौ मुळे मॅडम यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो की एकूण हा जो कार्यक्रम ठरला त्या मॅडमचीच आयडिया होती, कल्पना मॅडमची होती। 3-4 वर्षापासून चालू होतं मॅडमचं की आपल्याला असा एक मेळावा करायचा आहे सगळ्या माजी विद्यार्थ्यांचा। मग वेळ नाही येत होती, असं काहीतरी परीक्षा वगैरे वगैरे सगळं राहायचं। पण यावर्षी मॅडमने सांगितलं की काही करून झालाच पाहिजे आणि 2 मार्च महिन्यातच झाला पाहिजे, मार्चच्या अगोदर झाला पाहिजे। म्हणजे फरवरी महिन्यात जानेवारी महिन्यात सांगितलं होतं मॅडमनी, पण आम्ही थोडंसं कन्सेशन घेतलं की परीक्षा वगैरे ट्रेनिंग वगैरे होतं की मॅडम म्हटलं फरवरी महिन्यात आपण करू। तर धन्यवाद मॅडम, आपल्यामुळेच हा मेळावा शक्य होऊ शकला। सोबतच आमच्या संस्थेचे सचिव श्री योगेश भाऊ पुढे नेहमी आम्हाला, जरी सचिव असले तर आम्हाला सचिवासारखं कधीच वाटत नाही, आमच्या सोबत नेहमी असतात। छोटीशी काही कम्प्युटरचे एखादं छोटंसं काम असेल तर ते सामोर येऊन करून देतात आणि इतकं परफेक्ट करतात की आम्हाला असं वाटते की आम्ही कुठे कमी आहोत। धन्यवाद योगेश भाऊ। सोबतच आमचे इथले जे सेवानिवृत्त झालेले शिक्षक आहेत, मात्र ज्यांचं नेहमी आम्हाला सहकार्य नेहमी खूप लाभत असते, असे श्री पावले सर, सो पोटुके मॅडम, बरोबर मॅडम तिथनं गेले असं वाटतच नाही आम्हाला, सोबतच असं वाटतंय। त्यांचं सुद्धा मी खूप आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आमच्या विज्ञान विभागाच्या प्रमुख सौ खोडे मॅडम यांचं सुद्धा मी या पहिल्या सत्राच्या प्रसंगी आभार व्यक्त करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळे विद्यार्थी आहात, जर तुम्ही नाही आले असते तर हा कार्यक्रमच नाही झाला असता। त्याच्यामुळे आपणा सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन। एकदा तुम्ही तुमच्यासाठी स्वतःला काय वाटवा। तुमच्या पाठिंब्यामुळे, तुमच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम इथं आयोजित होऊ शकला आणि आमची जितकं अपेक्षा होती त्याच्यापेक्षा खूप उपस्थिती पण आहे। सोबतच हा जो कार्यक्रमाचा एकूण नियोजन करण्यासाठी आमच्या शाळेतील जो शिक्षक वर्ग होता, कॉन्व्हेंट पासून तर इकडे आमची विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचा, त्या सर्व शिक्षक वर्गाचं सुद्धा आम्हाला खूप सहकार्य लाभलं। नॉन टीचिंग स्टाफ आहे त्यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं, त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो। सोबतच हा जो सेवा इथे आभार प्रदर्शन संपवतो, परंतु शेवटचं जे आता याच्यानंतरचा जो कार्यक्रम आहे त्याच्याविषयी जस्ट एक अर्धा तासामध्ये तुम्हाला फ्री आहे। तुम्ही गप्पा गोष्टी जेवढ्या करायच्या तेवढ्या करून टाका, जेवढे फोटो काढायचे तेवढे फोटो काढून टाका, सेल्फी काढा। आपण सेल्फी पॉइंट सुद्धा समोर लावलेला आहे, तिथे जाऊन सगळ्यांनी सेल्फी काढा। फोटोग्राफर आहे तिथे, वर्गामध्ये जाऊन तुम्ही वर्गात म्हणजे तिथे फोटो काढू शकता। तुमचे वर्ग शिक्षक कोणी असेल तुम्हाला शिकवणारे त्यांच्यासोबत त्या वर्गामध्ये जाऊन शिकवणारे फोटो काढा। तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, अर्धा तासामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे। फक्त जेव्हा पुढला पिरियड चालू होईल ना तेव्हा गप्पा गोष्टी नका, ठीक आहे। पुढला जो पिरियड आहे तो तुमच्यासाठी आहे, तर तुम्हालाच मी इथे जे कार्यक्रम पत्रिका टाकली होती त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सुद्धा मी उल्लेख केला होता, तो ते तुमचं सेशन आहे अर्धा तासानंतर सुरू होणार। जवळपास आपण 2 वाजता सुरू करू, अर्धा तासानंतर। त्या सेशन मध्ये एक तर तुमचा सगळ्यांचा परिचय घेऊन द्यायचा इथे समोर, कारण की तुमचं स्वागत झालं पण परिचय नाही झाला। आम्ही खाली बसणार आहोत, तुम्ही समोर परिचय द्यायचा। सोबतच तुम्हाला जे काही एखादी सादरीकरण करायचं आहे, होऊ शकते कोणाला चांगल्या कविता वाचन येत असेल, आणखी काही वेगवेगळ्या तुमच्यामध्ये कलागुण असू शकते, कारण की असं म्हणतात की इंदिरा गांधी शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकून गेले ते परफेक्टच होतात, असं आमचे पाचशे सर म्हणतात। त्याच्यामुळे माहिती आहे का, तुम्ही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये योग्य असालच आणि तुमच्यामध्ये जे कलागुण आहे ते परिचय देताना तिथे सादर करायचे आहे। त्याच्यासाठी जर कोणाला संचालन करायचं असेल तरी मला सांगा, इथे दिव्या नरड नावाची एक आपली विद्यार्थिनी आहे, माझी विद्यार्थिनी आपल्या कॉन्व्हेंट मध्ये शिक्षिका सुद्धा आहे, तिच्याकडे नाव देऊ शकता।
आणि बाकी आणखी कोणाचा इंटरेस्ट असेल तुम्ही संचालन करतो तर त्या कार्यक्रमाचं ते तुम्ही इथे सामोरून संचालन करू शकता. तुम्हालाच तो तुमचा कार्यक्रम आहे एका तासासाठी आपण घेऊन 1 सव्वा तास लागेल तो तुम्हालाच आयोजित करायचा. प्लॅनिंग तुम्हालाच बनवायची आहे. हा अर्धा तासाचा मोकळा वेळ त्याच्यासाठी दिला. प्लॅनिंग बनवा, फोटो काढा. ओके ठीक आहे. आणखी काही प्रॉब्लेम्स असेल, शंका असेल, व्यवस्थेविषयी थोडं कमी जास्तपणा झाली असेल, आता तुम्हाला इथे बेंचेसवर बसावं लागलं, पण याच्या मागचा आमचा असा उद्देश होता की तुम्ही शाळेमध्ये आले माझी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यासाठी, तुम्हाला शाळेचं वातावरण फील झालं पाहिजे, शाळेचं वातावरण वाटलं पाहिजे, म्हणून आम्ही बेंचेस मध्ये खुर्च्या आणण्याचा आमचा प्लॅन होता, पण आम्ही खुर्च्या आणल्या नाही. सोबतच आम्ही आमच्या पहिलं बाकीच्या व्यवस्था सुद्धा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. तुमच्याकडे पहिला प्रयोग आहे, काही कमी जास्त पण असेल, मला असं वाटते की आपण सगळे मोठ्या मनाचे आहेत आणि आमच्या ज्यातून पास होऊन गेलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही जे आमचं जे काही कमी कमतरता असेल ते स्वीकार सुद्धा करा. धन्यवाद.